मित्रांनो, वासुंदे तालुका दौंड जिल्हा पुणे येथे एक आगळं वेगळं मैदान होतं आहे आणि काय आगळं वेगळं आहे ते आपण बघूया. इथं पूर्ण जे बैलगाडी शौकीन बैलगाडी आयोजक आहेत आणि काही काही बैलगाडी मालकसुद्धा आहेत, तर विचारूया त्यांना कशा पद्धतीनं मैदान होतं आहे आणि एकंदरीत आढावा बघूया आपण. तर आयोजक आहेत मैदान घेण्याचा दादा हेतू काय? पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव अविनाश सोनवणे. मैदान घेण्याचा हेतू की मी काही दिवसापूर्वी एक मैदान बघितलं होतं. ते मैदान बघितल्यानंतर जे काय बैलाच्या मागं किंवा नंदीच्या मागं जे शेतकरी असतील किंवा तरुण वर्ग असेल जो काय मेहनत घेतो आहे, त्याच्यामुळे मला असं वाटलं की आपण ह्याच्यात थोडंसं प्रोत्साहन द्यावं म्हणून मी हे मैदान माझ्या वाढदिवसानिमित्त घेतलं. बरं आता मैदान तर घेत आहे आणि तयारी तुम्ही बघू शकताय की तयारी अगदी शून्यापासून चालू केलेली आहे, कारण तुम्ही बैलगाडी क्षेत्रातलं नाही ना, अजिबात नाही. माझा कोणताही संबंध बैलगाडी क्षेत्रात नव्हता. पण जे वातावरण बघितलं त्या वातावरणात मी स्वतः फार जुना प्रेमी तयार झालो. अशा पद्धतीचं मी ह्याच्यात सहकार्याचं योगदान दिलं. आता मी प्रस्तावनेत सांगितलं आगळं वेगळं मैदान, तर काय आगळं वेगळं पण ठेवलेलं आहे? पहिल्यांदा बक्षिसाचं स्वरूप सांगा की काय, कसं बक्षीस असणार आहे या मैदानात? काय झालं आहे, इथून मागचे जे मैदानांचे मी ब्रोशर्स बघितले त्याच्यामध्ये असं झालं आहे की मैदानाचं बक्षीस पहिलं आणि त्याच्यानंतर एक सेमीफायनलचं असायचं. मग मी काय केलं, पहिल्यांदा तसंच ठेवलं. तर नंतर मी असं अजून जास्त प्रोत्साहन येण्यासाठी, जास्तीत जास्त मालकांना गुलाल मिळण्यासाठी मी परत अजून मेगा फायनलचं बक्षीस ॲड केलं त्याच्यामध्ये. पण जे पहिल्यांदा मेन फायनल असतं त्याची बक्षिसाची रूपरेषा सांगा कशा पद्धतीनं असेल ते. पहिलं जे बक्षीस आहे ते 1,51,000 आहे. दुसरं जे बक्षीस आहे ते 1,21,000 आहे. तिसरं 1 लाखाचं आहे. चौथं 81,000 आहे. पाचवं 61,000 आहे. सहावं 41,000 आहे. सातवं 21,000 आहे आणि आठवं 11,000 आहे. त्याच्याचबरोबर सेमी क्वार्टर फायनलला प्रत्येकी 5,000 अशा 8 गाड्यांना आपण बक्षीस दिलेलं आहे. आणि नंतर गटाला 2 नंबर उतरणाऱ्या गाड्यांसाठी पहिलं बक्षीस आहे 31,000, दुसरं 25 आहे, तिसरं 21 आहे, नंतर 18,000 आहे, नंतर 15,000 आहे, नंतर 11,000 आहे आणि नंतर 9,000 आहे, नंतर 7,000. टोटल किती बैलगाडी मालकांना गुलाल भेटतोय ह्यातून? म्हणजे मोठी संख्या आहे, तुम्ही काढला असेल हिशेब. जास्तीत जास्त मालकांना गुलाल भेटावं म्हणून टोटली प्रत्येक 2-2 बक्षीस असल्यामुळे 48 मालकांना आपण आपल्या मैदानावरती गुलाल देतोय. मित्रांनो, 48 मालक गुलाल घेऊन जाणार, त्यांच्या नंदीवर गुलाल पडणार आहे. ही सगळी आपण माहिती बघितली. प्रवेश फी किती असणार आहे दादा? सगळ्यांना परवडेल अशी फक्त 1,000 रुपये प्रवेश फी ठेवली आपण. बरं, आता बॅरिकेड्स ही चांगल्या पद्धतीनं केलेत. किती फूट असणार आहे बॅरिकेड्स मैदाना दिवशी? दोन्ही साईडला नाही का 600-600 फूट दोन्ही साईडने गॅलरी असणार आहे, बॅरिकेड असणार आहे. बरं, चला मग अजून काय काय माहिती बघूया. पण आता बाकी गोष्टी विचारूया टेक्निकल, की कशा पद्धतीने निकाल असेल, कशा पद्धतीनं लॉबी टच ठेवलेला आहे, हे सगळं आपण विचारूया. सांगतील बैलगाडा मालक. सांगा कशा पद्धतीनं असणार आहे इथं सर्व निकाल, लॉबी टच? निकालाचं असं आहे, जी आपलं बैलगाडी संघटनेचा नियमानुसार निकाल होतील सगळं टोटल, नाही का? तुमच्याकडे बैल आहेत? की. बरं, आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं जे बैलगाडी मालक आहेत त्यांच्या दृष्टीनं फाटी कशी आहे आम्हाला सांगा. यावेळेस थोडं फाटी सांगा, कारण कसं आहे फाटीवर बघून आपण जात असतो मैदानाला. आता बसूनच सांगा, म्हणजे जर सांगितलं तर पूर्ण कटनाचं राहणं, एकदम कटनाचं, आणि त्यामुळं कोणालाच पळायला अडचण नाही. कोणालाच नाही. वासरा असतील, बैल मोठी बारकी कसली जरी असली तरी काय अडचण नाही पळायला. बरं, बघा मित्रांनो एकदम कटनाचं राहण आहे. फाटीची कशी लांबी रुंदी आहे? लांबी 1,000 फूट आहे आणि रुंदी 15 फूट आहे. आतली जी लांबीची रुंदी आहे ती 15 फूट आहे. म्हणजे काय लॉबी टचचा वगैरे विषय नाही येत आलो. लॉबी टचचा काही जास्त होणार नाही गाडी. मोठी एकदम रुंद फाटी अशी आणि लांबी लांबी. बरं, आणि अजून सांगा मला, पुढं अडथळाजन्य स्थिती आहे का काय? म्हणजे विहीर असेल, त्याच्यानंतर बांध असेल, अशी काय आहे का स्थिती आहे का? पुढे विहीर नाही, काय नाही. काय पुढं बी जवळ 1,000-2,000 फूट रान मोकळं आहे. काय जेवढं बैल पळून आहेत त्यापेक्षा डबल रान मोकळं आहे. पुढं विहीर नाही, नाला नाही, काय नाही. बरं, बाकी अजून मी बघतो इथं बघितलं असेल की बसण्याची आसन क्षमता चांगल्या पद्धतीनं केली. काय सांगाल दादा तुम्ही? आसन क्षमता बसण्यासाठी केली, कारण उन्हाळ्याचे दिवस असतात, प्रेक्षकांना बसण्यासाठी म्हणजे त्रास होतो उन्हाचा मुळं, तर आसन क्षमता केलेलं आहे. अतिउष्णतेचं हे उष्णता तीव्रतेमुळं मंडप, गॅलरी वगैरे अशी सर्व सोय केलेली आहे आपण. 2-3 स्टेज वगैरे
महिलांची गॅलरी वेगळी केलेली आहे, तसेच पुरुषांची गॅलरी वेगळी केलेली आहे. अजून काय काय सुरक्षेच्या दृष्टीनं की कसं एखादा अपघात झाला तर ॲम्ब्युलन्स असेल ह्याची सोय केलेली आहे का? हो, ॲम्ब्युलन्सची सोय केलेली आहे. वैद्यकीय पशु अधिकारी ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर या डॉक्टर आहेत आणि सगळ्यात एक याचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे ठरल्याप्रमाणे सर्व बक्षिसं दिली जाणार आहेत. सगळे दिले जाणार? हो, सगळे की त्याच्यात पार्सलिटी अशी कुठली होणार नाही. पाण्याची वगैरे सोय ठेवलेली आहे? टँकर ठेवलेला आहे पाण्याचा, ती व्यवस्था चांगली केलेली आहे. काय म्हणताय तुम्ही? काय प्रेक्षकांसाठी पाण्याची सोय केलेली आहे पिण्यासाठी, फिल्टरचं पाणी जारची. आता सगळ्यात महत्त्वाचं मैदान कधी होते, नाव नोंदणी कधीपासून तुम्ही सुरुवात केलेली आहे? नाव नोंदणी 8 दिवसापूर्वीच झालेली. गाड्यांचा प्रतिसाद बी चांगला आहे. जालना असेल, त्याच्यानंतर नाशिक असेल, बरेचशा लांब लांब संभाजीनगर असेल, शिर्डी असेल, बराच प्रतिसाद येतोय आणि नोंदणी 8 दिवसापासूनच चालू झालेली. किती तारखेपर्यंत नाव नोंदणी असेल? 19 तारखेला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत नाव नोंदणी असणार आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन आपण गट काढणार आहेत. गट 19 तारखेला संध्याकाळी. मित्रांनो, जे बैलगाडी मालक नाव नोंदणी करण्यासाठी राहिले असतील त्यांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करून घ्या. एक चांगलं मैदान, पारदर्शक मैदान करण्याच्या दृष्टीनं पूर्ण ही मंडळी झटतायत आणि 19 तारखेपर्यंत नाव नोंदणी करायची. 19 तारखेलाच लॉट्स पाडले जातील. तर बघू शकता, पुन्हा एकदा मैदान दाखवतो. अतिशय मोठ्या फाट्या आहेत आणि 1000 फूट पल्ला आहे. जसं सांगितलं, प्रेक्षकांना बसण्याची सुविधा आहे, पुढं रान थांबण्यासारखं आहे. तर जास्तीत जास्त या सुवर्ण संधीचा फायदा बैलगाडी मालकांना घ्यावा. जाता जाता आवाहन काय कराल बैलगाडी मालकांना? बैलगाडी मालकांना आव्हान असं करेल की चांगलं मैदान आहे आणि सगळ्यांनी यात चांगला सहभाग घ्यावा. तर तुम्ही काय सांगाल? काही नाही, मी या शेतीचा मालक आहे. बरं, मालक काय असून तुम्ही एवढी मोठी जागा दिलेली आहे बैलगाडी शर्यतीला, का दिली? मला चांगलं वाटलं दादा. हे मित्र अविनाश सोनवणे यांनी मला ती कल्पना सांगितली की आपण इथं बैलगाडी शर्यत भरू. मला छान वाटलं, म्हणजे चांगली योजना आहे. मला काय हरकत नाही, भरू शकतो आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त. म्हणजे एक चांगलं गिफ्ट. जागा आता बरेचसे प्रेक्षक येतील आसपासच्या भागात आणि बाहेरून येतील. लोकेशन कसं आहे, कसं यायचं इथं? लोकेशन सांगा आम्हाला की ह्या पद्धतीनं हे फाटी जवळ पडेल, ह्या फाटीचं लोकेशन असं असणार. लोकेशन काय असणार आहे? लोकेशन सांगा. पाटसवरनं आलं तर इथं गुंजखेळा म्हणून ही खरडवाडीच्या म्हणजे वासून गावाच्या पुढे आलं की तिथून इकडे यायला रस्ता आहे. म्हणजे दौंड आणि पालखी मार्गाने जरी आले तर दौंड बारामतीच्या शिवेवरतीच, आणि बारामतीवरनं जरी आलं तरी दौंड बारामतीच्या शिवेलाच आहे. हो, बोर्ड वगैरे लावणार आहेत आम्ही, कामाने बोर्ड लावणार आहेत. तर मित्रांनो, या जास्तीत जास्त संख्येनं उपस्थिती प्रेक्षकांनी सुद्धा दाखवा आणि बैलगाडी मालकांनी सुद्धा दाखवा. 19 तारखेपर्यंत नोंद असणार आहे आणि 20 तारखेला इथे थरार बैलगाड्याचा तुम्हाला पाहायला भेटेल. मला सांगा, इथला मानकरी कोण होईल व का? धन्यवाद.